जर पाहिलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा बागायतदारांचा यलगार जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो। या ठिकाणी आपण पाहू शकतो की मुंबई गोवा महामार्गावर जे राजू शेट्टींचं आंदोलन आहे, त्यांच्या नेतृत्वाखाली जे आंदोलन आहे ते आता या ठिकाणी सुरू झालेलं पाहायला मिळतं। कारण राजू शेट्टी यांनी काल जाहीर केलेलं होतं, आता सकाळी देखील जाहीर केलं होतं, जोपर्यंत हमीभाव मिळत नाही तोपर्यंत मी या रस्त्यावरून बाहेर माघार घेणार नाही, आंदोलनातून माघार घेणार नाही। आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो की आता मुंबई गोवा महामार्गावर नांदगाव तिटा या ठिकाणी आपण आता आहोत। आणि या ठिकाणी जर पाहिलं तर आमदार वैभव नाईक, संदेश पारकर, विविध या ठिकाणी शेतकरी बागायतदार असतील, आंबा बागायतदार असतील, हे एकत्र आलेले आहे। तर आता गोव्याच्या दिशेने जाणारी ही लेन आहे आणि सध्या स्थितीला ही लेन आहे ती बंद करण्यात आलेली आहे। आणि सध्या स्थितीला ही जी गोव्याकडे जाणारी लेन आहे ही बंद करण्यात आलेली पाहायला मिळते। त्यामुळे गोव्याकडे जाणारा महामार्गावरील रस्ता जो आहे तो बंद केलेला पाहायला मिळतो। त्यामुळे कुठेतरी आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात हा जो यलगार आहे, शेतकऱ्यांचा यलगार आहे, तो देखील पाहायला मिळतो। प्रामुख्याने मागण्या ज्या आहेत त्या जर पाहिल्या तर शेतकऱ्यांना हमीभाव जो आहे तो मिळावा, त्याचप्रमाणे 5 लाखापर्यंतची मागणी जी आहे, हेक्टरी 5 लाख रुपये अशी मागणी आहे। त्याचप्रमाणे ज्या पद्धतीत शेतकऱ्यांना औषधं दिलेली गेली त्याची तपासणी व्हावी आणि जो प्रत्यक्ष दरामध्ये ती औषधांचा विक्री जी केलेली आहे का ही तपासणी करावी। त्याचप्रमाणे प्रत्येक शेतकऱ्याला सातबारा जो आहे तो करावा, अशासाठी हे जे आंदोलन आहे ते सध्या आपल्याला पाहायला मिळते। मोठ्या संख्येने आंदोलक जे आहेत ते आता महामार्गावर पाहायला मिळतात। हा आंदोलनाचा पवित्रा जो आहे तो शेतकऱ्यांना घ्यावा लागला, कारण 85% जो दर आहे, 85% पर्यंत जो आंबा आहे हा खराब झालेला आहे। पीक जे आहे दरवर्षीप्रमाणे ते आलेलं नाही, त्यामुळे कुठेतरी हा जो महामार्ग जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो, रोखलेला पाहायला मिळतो। या ठिकाणी शेतकरी जे आहेत ते देखील आता रस्त्यावर बसलेले पाहायला मिळतात। आंबा बागायतदार जे आहेत ते मुंबई गोवा महामार्ग जो राष्ट्रीय महामार्ग आहे या नॅशनल हायवेवर बसलेले पाहायला मिळतात। त्यामुळे कुठेतरी आंदोलनाचे स्वरूप जे आहे ते आता सध्या प्राप्त झालेलं पाहायला मिळत आहे। मुंबई आता ही मुंबईच्या दिशेने ही जी लेन आहे ती देखील बंद करण्यात आलेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांची आक्रमकता ती आपल्याला दिसते। मला सांगा काय मागणी आहे आणि आज सकाळपासून आपण इथे जमलेले आहात, काय सांगा? नुकसान भरपाई आम्हाला भेटायला पाहिजे। आमच्या हेक्टरी 5 लाख रुपये किंवा झाडाला 5,000 रुपये, काजूला 3 लाख रुपये अशी आमची नुकसान भरपाई आम्हाला भेटून पाहिजे, एवढं आमची। राजू शेट्टींच्या आंदोलनाला तीव्र विरोध होत होता, मात्र अद्यापही ते आपल्या मतावर ठाम आहेत। तुम्ही देखील त्यांच्यासोबत राहणार का? कायम त्यांच्यासोबतच राहणार। रस्त्यावर थांबायची वेळ आली तर इथे थांबणार का? थांबणार राजू शेट्टी सोबत आम्ही कायम थांबणार। तर पाहिलं तर आम्ही शेतकरी आंबा बागायतदार जे आहोत ते राजू शेट्टी यांच्या सोबत आहोत आणि राजू शेट्टी यांच्या सोबतच राहणार। आज जर आपण पाहिलं तर ही मुंबईची लेन आहे, ही काही वेळापूर्वी जर बघितलं ती गोव्याची लेन होती आणि आता आपण मुंबईच्या लेनवर आहोत। जी लेन आता जी आहे ती बंद करण्यात आलेली आहे। त्यामुळे कुठेतरी आंबा बागायतदारांचा प्रश्न जो आहे तो गंभीर होताना पाहायला मिळतोय। शासन दरबारी अधिवेशन याचा काहीतरी निर्णय व्हावा अशी देखील प्राप्त होत होती, मात्र अद्यापपर्यंत कोणताही निर्णय झाला नाही। काही 10 ते 12 दिवस वाट पाहिल्यानंतर जर आपल्याला न्याय मिळत नसेल पवित्र राजू शेट्टी यांनी घेतला होता आणि आता प्रत्यक्षात हे आंदोलनकर्ते जे आहेत ते सध्या आता या ठिकाणी मुंबई गोवा महामार्गावर आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे जर पाहिलं तर या ठिकाणी आंदोलन जर पाहिलं तर या ठिकाणी हा महामार्ग जो बंद आहे तो बंद करण्यात आलेला आहे आणि पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त जो आहे तो सध्या सिंधुदुर्ग मध्ये पाहायला मिळतोय। या आंदोलनाला कोणताही गालबोट लागू नये यासाठी प्रशासनाने देखील मार्ग जे आहेत त्या मार्गांमध्ये बदल केलेला होता आणि त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी मुंबई गोवा महामार्गावरील हा नांदगाव तिटा येथून हा जो मार्ग आहे तो सध्या बंद केलेला आहे। या ठिकाणी पोलिसांनी या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त जो आहे तो ठेवण्यात आलेला आहे। सिंधुदुर्ग पोलीस जे आहेत त्यांच्यासाठी अतिरिक्त जो बंदोबस्त आहे तो देखील मागवलेला आहे। त्याचप्रमाणे सध्या पर्यायी मार्ग जे आहे त्या पर्यायी मार्गावरून वाहतूक जी आहे ती देखील सुरू करण्यात आलेली आहे। त्यामुळे जर आपण पाहिलं तर सध्या स्थितीला सिंधुदुर्ग जिल्ह्यात पोलीस छावणीचं रूप जे आहे ते प्राप्त झालेलं पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट तन्मय सह सिंधुदुर्ग।